DMRची स्टाफ नर्सची रिवाइज्ड लिस्ट आलेली आहे, इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट. ठीक आहे, थोडं बिझी असल्यामुळं टाकू शकलो नाही व्हिडिओ. एकदा बघून घ्या याच्यामध्ये काय चेंजेस झालेत नेमकं आणि कशामुळे झाले. हे बघा, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड डायरेक्टर ऑफ आयुष मुंबई. ठीक आहे, DMRचं पोस्ट स्टाफ नर्स रिवाइज्ड प्रोविजनल लिस्ट ऑफ इलिजिबल नॉट इलिजिबल कॅन्डिडेट. ठीक आहे, ही रिवाइज्ड लिस्ट आहे. आधीची त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिस्टेक होत्या, तर त्या याच्यामध्ये आता काही दुरुस्त केल्यात. तर काल एक लेटर पडलं होतं 3 तारखेचं नॉन क्रिमिनल रिलेटेड. ठीक आहे, 3 तारखेचं हे मी याच्या आधी पण काल पण सांगितलं होतं की याच्यामध्ये आता शॉर्टमध्ये सांगतो की 25च्या नंतरचे पण. ठीक आहे, 25च्या नंतरचे DV पर्यंतचे नॉन क्रिमिनल असतील तर ते पण चालतील, त्याच्या आधीचे पण चालतील. ठीक आहे, 25पर्यंतचे व्हॅलिड आणि त्याच्यानंतरचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंतचे. ठीक आहे, याचा क्लिअर अर्थ हा होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की जे नॉट इलिजिबल कॅन्डिडेट केले होते त्यांना इलिजिबल केलं. तर आता ह्याच्यामध्ये मेन तर चेंजेस तुम्हाला तोच दिसेल की जे नॉट इलिजिबल कॅन्डिडेट होते त्यांना इलिजिबल करण्यात आलं. ठीक आहे, आता भरपूर सारे बघा रिमार्क्समध्ये जास्त काही नाही. जे नॉट इलिजिबल केले होते नॉन क्रिमिनलसाठी त्यांना इलिजिबल केलं. आणि जे हे होते काही कॅन्डिडेट्सचे नावं पण नव्हते तर ते पण ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आले, तर ती पण दुरुस्ती करण्यात आली. दोन्ही करेक्शन करून ही रिवाइज लिस्ट पडलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण काही मायनर मिस्टेक आहेत. जसं एक्झाम्पल याच्यामध्ये काही नंबर मिसिंग आहेत, सिरियल नंबर याच्यामध्ये. ठीक आहे, जवळपास 3702 डायरेक्ट 3748 समथिंग. ठीक आहे, मधातले 44 नंबर सिरियल नंबर मिसिंग. त्याच्याने काही फरक नाही पडत. ठीक आहे, फक्त हा सिरियल नंबरचा सिक्वेन्स थोडा चुकलेला आहे, त्याच्याने काही फरक नाही पडणार. ठीक आहे, SML नंबर इम्पॉर्टंट आहे. चल, त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये चेंजेस तर झालेले आहेत नॉन क्रिमिनलमुळे. ठीक आहे, नॉन क्रिमिनल चेंजेस झाले आहेत. मी काल पण सांगितलं होतं. आता बरोबर कुणाचं आधीच्यांचं बरोबर का आत्ताच्याचं बरोबर, काही जण म्हणतात सर हे बरोबर होतं, त्यांनी असं नाही, त्यांनी तसं नाही केलं पाहिजे. ठीक आहे, शेवटी निर्णय डिपार्टमेंटचा आहे. DMRनं जो डिसिजन घेतला आहे त्याच्या बेसवर जे आहे सध्या लिस्ट आलेली ते बघू याच्यामध्ये काय काय चेंज झाले. एक तर याच्यामध्ये बघा जे हे होते नॉट इलिजिबल ते इलिजिबल केले. जे नॉट इलिजिबल होते त्यांना इलिजिबल केलं. आणि ज्यांचे काही हे होते नावं मिसिंग होते. ठीक आहे, जे नावं मिसिंग होते त्यांचे ते नावं पण त्याच्यामध्ये ॲड केलेत. ठीक आहे, आता ह्या PDFमध्ये त्यांचे नावं पण ॲड झाले. तरी आहेत काही जणांचे थोडे मायनर मिस्टेक्स आहेत, पण ठीक आहे, पहिल्याच्यापेक्षा तर रिवाईज ठीक आहे लिस्ट. आता याच्यामध्ये बघा पुढे रिमार्कमध्ये काही नाही सर, इलिजिबल जे क्लिअरली नव्हतेच. ठीक आहे, हे बघा ॲबसेंट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तो कॅन्डिडेट समजा नव्हताच, आलाच नाही. ठीक आहे, ॲबसेंट कॅन्डिडेट. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये बघा काही जण इलिजिबल कसे झाले नॉट इलिजिबल. हा ग्रॅज्युएट पार्ट टाईम बघा याच्याकडे नाही, सर्टिफिकेट नॉट सबमिट, पण तो इलिजिबल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्येच बघा काही कॅन्डिडेट्सला नॉट इलिजिबल पण केले. मी ते पण सांगतो की का केलं. आता याच्यामध्ये ग्रॅज्युएट पार्ट टाईम नव्हतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्यांना इलिजिबल केलेलं आहे. चला पुढे बघू. त्याच्यानंतर हे नेम चेंजेसचा काही प्रॉब्लेम नाही. दिव्यांग सर्टिफिकेट नॉट अटॅच्ड. ठीक आहे, दिव्यांग सर्टिफिकेट नाही, NTDसाठी त्याच्या कॅटेगरीसाठी तो इलिजिबल आहे. NTDचा तो कॅन्डिडेट होता त्याच्यामुळं त्याला NTDसाठी इलिजिबल केले. ठीक आहे, हे जरी सर्टिफिकेट नसेल तरी. नेक्स्ट EWS. आता हे बघा EWSचे ना कॅन्डिडेट आणखीन पण आता इथं बघा EWS सर्टिफिकेट डेटेड 29/12/22 म्हणजे ह्याच्या फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या नंतरचं होतं. पण त्याला काय केलं, इलिजिबल फॉर ओपन केले. ठीक आहे, इलिजिबल फॉर ओपन केले. आता नॉन क्रिमिनलचे तुम्हाला ह्याच्या दिसणार नाहीत समजा, पण आता EWSचे आहेत, आणखीन पण कॅन्डिडेट आहेत EWSचे ज्यांना येतं बघा इलिजिबल केले आणि काही कॅन्डिडेट्सला रिजेक्ट पण केले. त्याचं पण रिझन सांगतो की का केलं, फक्त चेंजेस काय काय झाले बघून एकदा. EWS सर्टिफिकेट नाही, पण तो कुठं ओपनसाठी इलिजिबल आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर EWSचाच प्रॉब्लेम आहे तो पण. हां, इथे पण बघा EWS सर्टिफिकेट 19/10. ठीक आहे, 19/10 आहे म्हणजे फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटच्या 25/5च्या नंतर काढलेला आहे. आणि इलिजिबल फॉर ओपन आहे तो कॅन्डिडेट. ठीक आहे, इलिजिबल आहे तो कॅन्डिडेट, नंतर सर्टिफिकेट काढलेला आहे, पण तो कशा इलिजिबल आहे ओपनसाठी. त्याच्यानंतर NTC डॉक्युमेंट नॉट अटॅच इलिजिबल फॉर ओपन. ठीक आहे, त्यांनी कॅटेगरीमधून या कॅन्डिडेटने फॉर्म भरला होता. इथं NTC कॅटेगरी होती त्याची, त्याने फॉर्म भरला होता, तो नाही आहे त्याच्याकडे, मग त्याला काय केलं ओपनमध्ये टाकलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे पण बघा EWSचा सेम, त्याला पण काय केलं सर्टिफिकेट व्हॅलिड नाही त्याचं 4/7 महिन्यात काढलेलं आहे, त्याला काय केलं ओपनमध्ये टाकलं. सेम हेच. आता
याच्यामध्ये बघा जसं ह्यांना ओपनमध्ये टाकलं आपण एकदम लास्ट बघू. हे बघा आता लास्टमध्ये हां पार्ट टाईमचा पण मी एक दाखवला होता वर तुम्हाला, तो इले ओपनमध्ये टाकला होता. याला बघा ग्रॅज्युएट पार्ट टाईम सर्टिफिकेट नॉट सबमिटेड, याला डायरेक्ट नॉट एलिजिबल केलं ह्या कॅन्डिडेटला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, त्याला पण काय केलं डायरेक्टली, ठीक आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड नॉट एलिजिबल केलं. इथे पण डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मग अशी NT1मध्ये एकाला एलिजिबल केलं होतं, आता इथे बघा त्याला नॉट एलिजिबल केलं. इथं पण प्रोजेक्ट अफेक्टेड नाही, याला पण डायरेक्ट नॉट एलिजिबल केलं. जसं ग्रॅज्युएट पार्ट टाईमला एलिजिबल केलं याला पण करायला पाहिजे होतं ना, पण आता इथे पण बघा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट टेम्पररी, याला पण नॉट एलिजिबल केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर EWSचे, ठीक आहे, आपण मेनली EWSचाच म्हणत होतो ना. हे बघा EWS याचा पण सर्टिफिकेट नाही आहे, फॉर्म भरल्याच्या नंतरचं आहे 14/6चं. ठीक आहे. याला क्लिअरली नॉट एलिजिबल केले. पण वर आपण जे आत्ता बघितले होते कॅन्डिडेट त्यांना तर एलिजिबल केलं होतं. हां हे बघा याला एलिजिबल फॉर ओपन केलं होतं. ठीक आहे. तर आता हे खूप जणांना डाऊट येत होते की सर हे असं का होते, काही जणांना EWS एलिजिबल केले, काही जणांना नॉट एलिजिबल केले. तर हे बघा हे फक्त EWSसाठी नाही, तुम्ही दुसरेही कुठलेही सर्टिफिकेट बघा. ठीक आहे. हे बघा इथं प्रोजेक्ट अफेक्टेडचं पण आहे. ठीक आहे. लास्टला बघा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड त्यांना पण नॉट एलिजिबल केले. याचा अर्थ काय होतं माहीत आहे की तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नाही. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला नॉट एलिजिबल नाही करणार. मी सुरुवातीपासून तुम्हाला तेच सांगत होतो की तुम्हाला ते डायरेक्टली नॉट एलिजिबल नाही करणार, तुम्ही कशात तरी बसता का बघणार. आता हे बघा यांचे मार्क्स बघून घ्या एकदा. यांचे मार्क्स जे आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड समजा 91 मार्क्स आहेत. ठीक आहे. आता हे जरी सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यांना ते डायरेक्ट नॉट एलिजिबल केलं नसतं त्यांनी, पण ते ॲटलिस्ट कशामध्ये तर बसले पाहिजे होते ना. आता 91 मार्क्स आहेत ते ना ओपनचे जे कॅन्डिडेट बोलवले होते ना त्याच्यात बसणार, किंवा त्यांचं OBC कॅटेगरी आहे इथं ते OBC ह्याच्यामध्ये रँकमध्ये पण नाही बसणार, त्याच्यामुळे त्यांना नॉट एलिजिबल केले. ठीक आहे. सेम आपण EWSचं पण आता जे मी तुम्हाला म्हणलं काही जणांना वर EWSवाल्यांना ॲक्सेप्ट केलं होतं, इलिजिबल फॉर ओपन केलं होतं. तर इथे बघा हां हे EWS सर्टिफिकेट 14/6चं आहे यांचं. ठीक आहे. मग यांना पण वर जसं इलिजिबल केले तसं इलिजिबल करायला काय पाहिजे होतं, डायरेक्ट नॉट एलिजिबल केलं का, कारण ह्यांचे मार्क्स बघा 92. ठीक आहे. यांची जी कॅटेगरी असेल, यांची कॅटेगरी कोणती समजा EWS फिमेल, तर आता ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे सर्टिफिकेटच नाही आहे, तर ना ते ओपनच्या रँकमध्ये बसणार, ठीक आहे, किंवा दुसऱ्या कुठल्याच ह्याच्यामध्ये बसणार, त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट नॉट एलिजिबल केले. आता इथे पण बघा ग्रॅज्युएट पार्ट टाईम, तर याचं पण सेम तोच इश्यू आहे. EWS इथे पण सेम तोच इश्यू. स्पोर्टवाला, ठीक आहे, हा स्पोर्ट कॅन्डिडेट आहे, याचं पण सर्टिफिकेट डेटेड 19/10. ठीक आहे. हे तर माहीत पाहिजे त्यांना की आधी व्हेरीफाय केलेलं पाहिजे अथॉरिटीकडून. ठीक आहे. यांचे पण मार्क्स बघा 94 मार्क्स आहेत. आता जर ह्यांना हे सर्टिफिकेट नाही म्हणून ठीक आहे त्यांना ओपनमध्ये जरी टाकलं असतं तर ओपनच्या पण रँकमध्ये बसत नाही 94 मार्कला, किंवा STचे जे रँक होता ह्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललं ना त्या रँकमध्ये पण बसत नाही, त्याच्यामुळं डायरेक्ट नॉट एलिजिबल केले. तर सेम हाच सगळ्यासाठी रूल लागू आहे, जे EWS कॅन्डिडेट वगैरे पण जे काही हे बघा इथं नॉट एलिजिबल केले. ठीक आहे. वर बघितलं तर आपण EWS सर्टिफिकेट नाही तर एलिजिबल केलं होतं, पण इथे ह्यांना क्लिअरली नॉट एलिजिबल केलं का, कारण हे 94 मार्क्सला ते रँकमध्ये बसणार नाही, ओपनच्या पण बसणार नाही, किंवा त्यांची काही कॅटेगरी असेल तर त्याच्यामध्ये पण बसणार नाही, त्याच्यामुळं डायरेक्ट हे नॉट एलिजिबल केलेले आहेत. तर काही जणांचा डाऊट जो होता की सर काही जणांना एलिजिबल केलं आणि काही जणांना नॉट एलिजिबल केलं, ते का करतायत, ते मार्क्समुळं करतायत. तुमचा तो रँक ठीक आहे, तुम्हाला त्यांनी रिजेक्ट डायरेक्ट नाही केलं, तुम्ही असं समजू नका की एकाला ॲक्सेप्ट केलं आणि एलिजिबल केलं आणि आम्हाला डायरेक्ट रिजेक्ट केलं. याच्या संदर्भात मला कॉल आलेले की सर काही जणांना एलिजिबल केलं आणि आम्हाला डायरेक्ट रिजेक्ट केलं. अरे ठीक आहे, कारण ते बसत होते रँकमध्ये, तुम्हाला पण त्यांनी डायरेक्ट रिजेक्ट नाही केलं, ते आधी तुमचे मार्क्स बघितले त्यांनी, जर ते मार्क्स बसत असतील तुमच्या रँकमध्ये तर तुम्हाला पण एलिजिबल केलं असतं. पण जर समजा तुमचे इतके कमी मार्क आहेत जे कुठल्या रँकमध्ये बसत नाहीत, तर ऑब्वियसली तुम्हाला नॉट एलिजिबल करणार ते, त्याच्यामुळं नॉट एलिजिबल केले, असं नाही की डायरेक्ट तुम्हाला हे केलेलं आहे, नॉट एलिजिबल केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता भरपूर जणांचे काही एक डाऊट होते की सर EWS नॉन क्रिमिनल हाच गोंधळ चालू आहे कालपासून. ठीक आहे. मी काल पण तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की नॉन क्रिमिनल, ते ग्रुपवर पण काहीतरी चालू होतं, सगळ्यांचं विचारत होतं की सर नॉन क्रिमिनल आणि EWS एकच आहे. नाही, नॉन क्रिमिनल आणि EWS हे कम्प्लीट डिफरंट सर्टिफिकेट आहेत. याच्यामध्ये फक्त कॉमन हे आहे की जो इन्कम फॅक्टर आहे, ठीक आहे, तो इन्कम फॅक्टर कॉमन आहे. ठीक आहे. तुमचं जे इन्कम आहे त्याच्यावर हे दोन्ही सर्टिफिकेट निघतात, इन्कमवरच नॉन क्रिमिनल निघतं आणि इन्कमच्या बेसवरच EWS निघतं. पण NCL कुणासाठी निघतं, कॅटेगरीवाल्यांसाठी,
जसं VJ असेल, NT असेल, OBC असेल, ठीक आहे. तर या कॅटेगरीसाठी किंवा NTमध्ये सर्व चालेल, NT, B, C, D सर्व चालेल. तर या कॅटेगरीसाठी ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांचं इन्कम ह्याच्यावर निघतं, म्हणजे बेस सेम आहे. नॉन क्रिमिनल पण इन्कमवर निघतं, EWS पण इन्कमवर निघतं, पण हे दोन्ही सर्टिफिकेट हे कम्प्लीट डिफरंट आहेत. NCL वेगळं आहे, EWS वेगळं आहे. NCL हे कॅटेगरीवाल्यांसाठी निघतं आणि EWS हे कोणीही काढू शकतं जे अदर दॅन दिस कॅटेगरी, ठीक आहे. हे VJ, NT, OBC वगैरे हे कॅटेगरी आहेत, ते सोडून अदर यांच्यासाठी EWS आहे ज्यांचं इन्कम ठीक आहे कमी आहे त्यांच्यासाठी. तर बेस सेम आहे, इन्कमच्या बेसवर आहेत दोन्ही पण. ह्याचा अर्थ असा नाही की दोन्ही एक आहेत, ठीक आहे. जसं आता नॉन क्रिमिनल ह्या कॅटेगरीचा पार्ट आहे, ठीक आहे. जसं नॉन क्रिमिनल या कॅटेगरीचा पार्ट आहे की या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल आहे, ठीक आहे. नॉन क्रिमिनल हे कॅटेगरीचा पार्ट आहे. समजा तुमची जी कास्ट असेल, ठीक आहे, NT असेल, OBC असेल, त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल निघतं, ठीक आहे. त्याचं बेस इन्कम, ठीक आहे, तुमचं इन्कम सोर्स याच्याच बेसवर निघतं. पण EWS हे स्वतः त्या कॅटेगरीसारखं आहे, ठीक आहे. जसं कास्ट कॅटेगरीमध्ये पण तुमचे सब डिवाईड येतात, त्याच्यानंतर आणखीन जे स्पेशल रिझर्वेशन त्याच्यामध्ये येतात, तसंच सेम ह्याच्यामध्ये पण येतं. पण ह्याचा पण बेस काय इन्कमच आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही नका कन्फ्यूज हो सर, नॉन क्रिमिनलला व्हॅलिड केलं म्हणजे EWS पण व्हॅलिड. मी कालपासून सांगतो आहे तुम्हाला की नाही होत, हे कम्प्लीट दोन्ही डिफरंट आहेत. फक्त बेस सेम आहे की दोन्ही पण उत्पन्नाच्या बेसवर निघतात. ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही होत की नॉन क्रिमिनल व्हॅलिड आहे. हां, नॉन क्रिमिनल व्हॅलिड आहे ह्याचा अर्थ काय, तुम्ही समजा कासाठी व्हॅलिड आहे, ठीक आहे. पण नॉन क्रिमिनलचा आणि ह्या EWSचा काही संबंध नाही ना. तुम्ही असं इकडं नाही जाऊ शकत की हे व्हॅलिड आहे म्हणजे हे पण व्हॅलिड आहे, हे कम्प्लीट डिफरंट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं काल पण मी सांगितलं होतं तुम्हाला, आज पण सांगतो आहे की या दोन्हीचा संबंध नाही. दोन्ही सर्टिफिकेट कम्प्लीट डिफरंट आहेत. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला विथ एक्झाम्पल दाखवलं की नेमकं इलिजिबल केले तर का केले आणि नॉट इलिजिबल केले तर का केले, ठीक आहे. तर हे खूप सारे डाऊट चालू होते खूप जणांचे की सर हे असं का होईल आहे, एकदा इलिजिबल करतायत, एकदा नॉट इलिजिबल करतायत, काही जणांनी करतायत, काही जणांनी नाही. तर त्याचं मेन रिझन हे आहे, ठीक आहे. मी काल ग्रुपवर पण सांगितलेलं, पण चला मेसेजमध्ये इतकं डिटेलमध्ये नाही सांगता येणार जितकं व्हिडिओमध्ये सांगू शकतो, ठीक आहे. त्यामुळे हे सांगतो आहे. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल की याच्यामध्ये काय काय आहेत आहे, ठीक आहे. ॲबसेंट तर क्लिअरली आहेत की जे आलेच नाहीत DVसाठी ते ॲबसेंट आहेत, ठीक आहे. आणि जे इलिजिबल आहेत ते ठीक आहे, जे इलिजिबलला काही प्रॉब्लेम नाही. जे नॉट इलिजिबल केले ते पण का केले त्याचं पण रिझन सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल आणि EWS, ठीक आहे, त्याचं पण समजून सांगितलं. तर आय थिंक मोस्ट ऑफ द तुमचे जे कालपासून डाऊट होते ते सर्व क्लिअर केलेले आहेत. तरी याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मग त्याच्यासाठी सेपरेट एखादा व्हिडिओ बनेल नंतर, ठीक आहे.